नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या गोविंद विसे माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच मस्त आणि जबरदस्त झालेला आहे आणि तुम्हाला एक चुटकुला शेअर करायचा आहे मला। अति घाई आणि संकटात नाही असं मी का म्हणत आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर तो दिवस होता सोमवारचा आणि मला या ठिकाणी ऑर्डर आली 1 किलोच्या केकची। दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान ही ऑर्डर मला आली। तर मी काय केलं, माझं सगळं काम आटोपून या ठिकाणी 1 किलोचा बेस लावून घेऊन मस्त असं क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला आणि म्हणलं आता इथलेले सगळे भांडे उचलून भांडे आवरून घ्यावे। तर काय झालं, भांडे वगैरे घासले आणि माझ्या लक्षातच नाही आलं की वरती त्याच्यावर डिझाईन काढायची राहिली आहे। माझ्या नजर चुकीनं असं होऊ शकतं कधीतरी आणि मी माझं भांडे वगैरे आवरलं आणि त्या दिवशी खूप दगदग होती, थोडा आराम केला आणि ॲक्च्युली मला जवळजवळ 4-4:30च्या दरम्यान कॉल आलेला की मी आता पाठवते केक घ्यायला। तर मी ओके म्हणलं, तयार आहे म्हणलं आणि माझ्या लक्षात नव्हतं की त्याच्यावरती आपली डिझाईन करायची राहिली आहे। पाहिलं 10 मिनिटात बेस अगोदर बॉक्स वगैरे रेडी करून ठेवला, एक नाईफ ठेवली सोबत, टॅग वगैरे सगळं हातात घेतलं। म्हणलं आता केक उचलावा आणि बॉक्समध्ये पॅक करावा। पाहते तर काय, त्यावरती डिझाईनच काढलेली नव्हती। अरे बापरे म्हणलं, आता तर अवघड झालं। मग काही नाही, सगळं सामान ओके होतं केलेलं। क्रीम वगैरे मस्त अशी नोझल पायपिंग बॅगमध्ये भरून ठेवलेली होती आणि म्हणलं आता होईल का नाही, पण आपल्याला हारणं जमतच नाही आणि ठीक आहे म्हटलं, मी काढला केक आणि मस्त अशा पद्धतीने त्यावरती जेल अप्लाय केलेलं आहे। स्ट्रॉबेरी केक असल्यामुळे या ठिकाणी मी रेड कलरचं जेल मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरती सर्व बाजूनं अप्लाय करून पूर्ण आउट फिनिशिंग या ठिकाणी करून घेतलेली आहे। आणि सांगायचं म्हणजे कधीतरी माणूस हा चुकतो कुठेतरी असं म्हणायला काहीच हरकत नाही। तर सगळ्या कामाच्या जर माणसावर महिलेवर जबाबदाऱ्या असतील तर असं होऊ शकतं आणि बऱ्याच जणांसोबत असं झालेलं आहे। तर माझ्यासोबत पण असंच झालेलं आहे। तर मग मी काय केलं, नंतर जे पायपिंग बॅगमध्ये क्रीम वगैरे भरून सेट करून ठेवलेली होती फ्रीजमध्ये, तर ती ॲक्च्युली सगळं काढली आणि मस्त असं माझ्या मुलीला म्हणलं, चल दीदी पटकन हे केक करायला वरती डिझाईन करायला घे। ती ओके आहे बोलली आणि तिने काय केलं, मी बॉक्स वगैरे सगळं रेडी करूच तर तिने डिझाईन करायला घेतली आहे आणि डिझाईन पूर्ण करून घेतलेली आहे, तुम्ही इकडे पाहू शकतात। आणि नंतर मी त्यावरती मस्त असं स्प्रिंकलर्स ॲड केलेलं आहे आणि त्यावरती नाव टाकलेलं आहे। तर मी काय नाव टाकत आहे ते तुम्ही नक्की पहा आणि हॅपी बर्थडेचं या ठिकाणी एक टॅग लावून घेतलेला आहे। तर तुमच्यासोबत सुद्धा अशा काही गोष्टी कळत नकळत होतात का, ते देखील नक्की कॉमेंट करून सांगा। आणि मला बऱ्याच जणांची कॉमेंट आली होती की वरून जे तुम्ही शुगर ते बॉल वगैरे टाकतात ते काही खायला जमतात का? तर हो, ते खायला जमतात आणि ते बॉल खरंच एडिबल असतात, शुगरचे असतात बॉल ते, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही। आणि शुगर पासून बनलेले एडिबल बॉल असतात ते, आणि असं काही प्लास्टिक वगैरे नसतं त्याच्यामध्ये। आणि या ठिकाणी मी शौर्या असं नाव टाकून घेतलेलं आहे माझ्या मुलीनं आणि यावरती मस्त असे स्प्रिंकलर ॲड केले आणि हॅपी बर्थडेचा टॅग लावला। तर तुम्हाला हा धावपळीतला केक कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। तर केकची डिझाईन आणि फायनल लुक कसा झाला आहे ते देखील मला सांगायला तुम्ही विसरू नका। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात माझा सर्व प्रकारे केक छान अशा पद्धतीने धावपळीत का होईना पण सुंदर झालेला आहे। तर केकची डिझाईन कशी वाटली ते देखील नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर पूर्ण व्हिडिओचा लुक तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ खरंच तुम्ही कुठून पाहताय ते देखील कॉमेंट करून सांगा, म्हणजे माझ्या पण लक्षात येईल आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला। पुन्हा भेटूया पुढील